न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। कोरोना नंतरचा पहिला मोठा कामगार मेळावा, अहिल्यानगर सज्ज। मेहनती हातांना मानाचा मुजरा, अहिल्यानगरमध्ये भव्य मेळावा। जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं 1 मे रोजी सकाळी 9:30 वाजता माऊली सभागृह साविडी येथे भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। नगर जिल्हा मजदूर सेना, राष्ट्रीय कर्मचारी सेना आणि स्वराज्य कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पाडण्यात आला। यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार विठ्ठल लंघे, आमदार काशीनाथ दाते तसेच कामगार आयुक्त व विविध नेत्यांच्या उपस्थितीत कामगारांचा विशेष सत्कार होणार आहे। कामातील प्रामाणिकता आणि सामाजिक योगदानाची दखल घेत निवडक कामगारांना गौरवण्यात येणार आहे। कोरोना नंतर नगर जिल्ह्यातील हा पहिला मोठा कामगार मेळावा असून सर्व कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। 1 मे रोजी एक कामगार मेळावा होणार आहे। आपला कामगार मेळाव्यामध्ये सन्माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व तसेच सहाय्यक कामगार आयुक्त भिसले साहेब आणि जे काही मान्यवर आपले नगर शहराच्या निगडीत आमदार आहेत त्यांना देखील आम्ही बोलवणार आहेत व कामगार सर्व MIDC मधील कामगार, भावनी मधील MIDC मधले कामगार, खेडगाव MIDC मधील कामगार यांना सगळ्यांना आम्ही आवाहन केलं आहे। हे सर्वजण उपस्थित राहून जे असंघटित कामगार आहेत त्यांना संघटित करून त्यांच्यासाठी ज्या आम्हाला शासकीय दरबारी दाद मागायची आहे ती मागून त्या लोकांना सर्व नफे तोटे मिळवून देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून ह्या मेळाव्याच्या माध्यमातून करणार आहोत। तसेच माथाडी कामगार खूप मोठ्या प्रमाणात आहेत नगर MIDC मध्ये। ही कुठलेही माथाडी कामगार नोंदीत नाहीत। या सर्व माथाडी कामगारांना नोंदीत करून त्यांचा देखील त्यांना जे काय त्यांचे नफे तोटे फायदे सगळे मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आणि ह्या मेळाव्याच्या निमित्ताने मी एवढंच आवाहन करणार आहे सर्व कामगारांना, सर्वांनी तिथे 1 तारखेला उपस्थित राहावे आणि ज्या मागच्या काळामध्ये दैनंदिन कामामध्ये कामगारांनी जे काही कंपनीमध्ये उत्कृष्ट काम केलं आहे, परत कोरोना काळामध्ये असतील किंवा ज्यांचे अटेंडन्स चांगले आहेत आणि खरोखर कामगारांसाठी ज्यांनी काम केलंय अशा कामगारांचा आम्ही मोठ्या प्रमाणात गौरव करणार आहे। या सर्व कामगारांना मी आवाहन करतो व थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि मधल्या काळात कोरोनाच्या काळात कंपन्या बंद पडले, लोकांना म्हणजे पूर्ण जगात असं परिस्थिती होता, फॅक्टरी बंद होता, प्रोडक्शन बंद होता। या काळात कामगारांना आणि कारखानदाराला पण खूप अडचणीत आला काळ होता। मग त्याच्यातून आता आपण बाहेर पडले, आता प्रोडक्शन वाढले, प्रत्येक कंपनी जोरात चालू आहे। म्हणून आता परत यावर्षी आम्ही मेळावा घेतो आणि कामगाराचा काही विषय, लोकांच्या पेन्शनचा विषय आहे आणि मिनिमम वेजेसचा विषय आहे, काही DAचे विषय आहे, महागाई भत्ता, हे सगळे विषय, NST कामगाराचे विषय आहे। हे सगळे विषय आम्ही आता पालकमंत्रीला निवेदन देणारच आहे आणि कारण कामगार मंत्री बरोबर चर्चा करतील आणि बाकी आमच्या नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे ST कामगाराचा विषय आम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे, पत्र पण दिलेलं आहे। लवकर त्यांना भेटून ST कामगाराचे प्रश्न पण सोडवणार, बाकीचे सगळे विषय आमच्या उपमुख्यमंत्री बरोबर चर्चा करून प्रश्न सोडवणार। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर।